लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था एकदम ढासळलेली आहे। अपराध्यांना पोलिसांचा जराही वचक राहिला नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बलात्कार, हत्या हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। त्यामुळे घरातून शाळेला गेलेले, कॉलेजला गेलेली मुलगी किंवा कामासाठी गेलेली गृहिणी परत घरी येईल की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे मुलींच्या, स्त्रियांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे। गेल्याच महिन्यात अक्षता मात्रे हिचा कुटुंबासोबत वाद झाल्यामुळे ती घरात निघून जाऊन कल्याणमध्ये मंदिरात आश्रयाला गेली। त्या मंदिरातील पुजाऱ्यांनी आश्रय देऊन तिच्या खाण्यामध्ये गुंगीचं औषध देऊन मंदिरातच तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर मंदिरातच तिची हत्या करून डोंगरावरून फेकून तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली। उरण तालुक्यातील विमला तलाव येथे राहणारी यशश्री शिंदे ही 25 जुलै रोजी घरातून काही कामानिमित्त बाहेर गेली असता रात्री घरी आलीच नाही व दिनांक 27 जुलै रोजी उरण तलावाजवळील पेट्रोल पंपा शेजारी विवस्थ अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला। तिच्या शरीरावरील नाजूक भागांवर खोलवर जखमा होत्या, तसेच तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता। अतिशय क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली होती। काही दिवसापूर्वी तिला दाऊद शेख नावाचा युवक नेहमी त्रास देत असे, त्यामुळे त्याच्या नावे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटही नोंदवण्यात आली होती आणि ही हत्या दाऊद शेख यांनीच केलेली आहे असं यशश्रीच्या वडिलांचं सांगणं आहे। हत्येची माहिती वाऱ्यासारखी उरणमध्ये पसरताच तरुण मुलीची इतक्या अमानुषपणे आणि क्रूरपणे हत्या केल्याबद्दल सर्व लोकांमध्ये हळहळ पसरली। तसेच इतक्या निष्ठुरपणे हत्या करणाऱ्या दाऊद शेख या आरोपीबद्दल प्रचंड चीड लोकांच्या मनात उत्पन्न झाली होती। यशश्री व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी व यशश्रीच्या मारेकऱ्याला तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर पक्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जन आंदोलन केले। या जन आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते। या घटनेमुळे परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ सर्वांनी उत्स्फूर्त असा बंद सुद्धा पुकारला होता। त्यानंतर यशश्रीचे कुटुंब आणि आंदोलनकर्त्यांचा मोर्चा पोलीस स्टेशनवर गेला आणि जोपर्यंत पोलीस आरोपीला पकडत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही व अंत्यविधी सुद्धा करणार नाही ही मागणी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडे केली। या दुर्घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार, ब्ल्यू लाईन युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष सुशील सकपाळ सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। पोलीस स्टेशनमधल्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आरोपीला तात्काळ अटक करा आणि त्याला फाशीची शिक्षा कशी देण्यात येईल यासाठी प्रयत्न करा। सुशील सकपाळांच्या मध्यस्थीनंतर संध्याकाळी उशिरा अतिशय शोकाकुल वातावरणात यशश्रीच्या प्रेतावर अंत्यविधी करण्यात आला। या अंत्यविधीच्या वेळी लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होती आणि सर्व फक्त हळहळ आणि संताप व्यक्त करीत होते। एखादी व्यक्ती बेपत्ता असेल आणि जर तुम्ही कंप्लेंट करायला गेलात तर पोलीस 24 तासाने त्या कंप्लेंटवर कारवाई करते। जर यशस्वीच्या कंप्लेंटवर तात्काळ कारवाई केली असती तर कदाचित ती वाचली असती। एखाद्या कंप्लेंटमध्ये पोलीस विनाकारण दिरंगाई करतात आणि त्यांच्या दिरंगाईमुळे त्या व्यक्तीला जीव गमवावा लागतो आणि मग जीव गमविल्यानंतर एवढ्या सगळ्या पोलिसांची काय गरज। आज उरण शहरामध्ये एक अतिशय वाईट घटना घडली। तिकडे ह्यामध्ये एक बालिका, यशस्वी नावाची बालिका, तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। 25 तारखेपासून ती गायब होती, तशी कंप्लीट पोलीस स्टेशनला दिली होती। पोलिसांनी तपास प्रॉपर केला की नाही हा नंतरचा पार्ट आहे, पण आज 27 तारीख आहे, 2 दिवसानंतर ती बॉडी मिळते। ही बॉडी मिळाल्यानंतर उरण शहरामध्ये जे वातावरण झालं आहे ते एकदम विघातक झालेलं आहे। कारण ज्या व्यक्तीचा ह्या गोष्टी संबंध आहे ती व्यक्ती बाहेरची आहे आणि ती इथं राहत होती उरणमध्ये राहत असताना त्या व्यक्तीला 1 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी पोस्को कायदा लागला होता आणि त्याच्यामध्ये तो तडीपार झाला। त्याच्यानंतर तो आत्ता ह्या गोष्टीच्या वेळेला पुन्हा उपलब्ध आहे असं एकंदरीत वातावरण वाटतंय की शिंदे कुटुंबीय गेले
50 वर्ष झालं कोरोनामध्ये राहतात आणि आज ही घटना त्यांच्यावर हे इतकं दुःखद प्रसंग आलेला आहे. या प्रसंगामध्ये जास्तीत जास्त त्या मुलीच्या आईवडिलांना तर न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करणार आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या या मार्गदर्शनाखाली याचा आम्ही जास्तीत जास्त छडा लावू आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याला फाशीच नव्हे तर त्याच्यापेक्षा कोणती सजा असेल ती आपण दिली पाहिजे. माझं तर पोलिसांना रिक्वेस्ट राहील की त्यांनी ह्या तपासामध्ये दिरंगाई केली असं माझं ठाम मत आहे. त्याच्यामध्ये मी आता आणि याच्यामध्ये जो तपास अधिकारी होता त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आता मी आदरणीय बाळासाहेबांना मी हे सांगणार आहे की इथला तपास हा धीम्या गतीने झाला. कारण आई वडिलांना सांगता तुम्ही शोधून बघा आणि मग आम्हाला सांगा. अरे असं नसतं कुठे. त्याच्यातरी प्रॉपर तुम्ही त्यासाठीच आहात, तुम्ही काम केलं पाहिजे. पण यांच्या नेहमीप्रमाणे चालढकल करण्याची सवय असते पोलिसांची आणि त्याचा तो नतीजा असतो की उद्योगात वाईट घटना घडते आणि मग ते आमच्यापर्यंत येतं. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि हा जोश आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. ही केस पूर्ण सॉल्व्ह होईपर्यंत असंच इकट्ट सर्वांनी राहावं मी सर्वांना विनंती करेन आणि मी माझे 2 शब्द संपवतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर आरोपीवर या ठिकाणी कडक कारवाई होणं खूप गरजेचं आहे. कारण की ही मुलगी फक्त कुठल्या समाजाची नसून आज महाराष्ट्राला काळिमा बसणारी गोष्ट आहे आणि अशा गोष्टी होऊ नये यासाठी सरकारने या गृहमंत्री असलेल्या यंत्रणेने सतर्क राहावं. कारण की जर तुम्ही थोडीशी जर या ठिकाणी गांभीर्याने या गोष्टीकडे जर पाहिलं असतं तर मला वाटतं कदाचित ही घटना घडलीही नसती. परंतु आताच नवी मुंबईमध्ये या 15-20 दिवसापूर्वी बेलापूरमध्ये घटना घडली. मंदिरामध्ये मारून त्या ताईला टाकलं. आज 15-20 दिवस होत नाही तर आज उरणमध्ये ही गोष्ट होते. म्हणजे सरकारी यंत्रणा काय काम करते, सरकारी यंत्रणेचा काय लगाम आहे की नाही. आणि अशा ज्या गोष्टी होतात, असे जे गुन्हेगार निर्माण होतात, या गुन्हेगारांना कुठंतरी चपराक बसण्यासाठी, कुठंतरी बंदिस्त करण्यासाठी आपल्या सरकारने काय पावलं उचलायला पाहिजेत या संदर्भामध्ये नाही का ठोस पुरावा पाहिजे असं मी सर्वांच्या सांगेन. उरण तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी सकाळपासून ह्या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी पोलिसांमध्ये ठाण मांडून बसले होते आणि त्या ऑफिसरला उदाहरणार्थ पुन्हा DCP देखील इथं आले होते. त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केली, जवळ समजावून सांगितली कथा की काय झालं आहे याच्यामागं. DCPने त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू. बरोबर, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी शिंदे कुटुंबियांना पुन्हा एकदा दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. या केसचा पूर्ण निकाल लागेपर्यंत त्यांनी त्यामुळे धीर खचून घेऊ नये. हे दुःखद प्रसंग आहे, हा नाईलाज आहे आपल्या सर्वांचा, पण झाली. त्याच्यावर आपण जास्तीत जास्त चांगला न्याय कसा मिळेल हे बघूया. धन्यवाद.